नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक सहकारी मित्रांनो, पालकांनो, सर्वांना नमस्कार आणि जीनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आजच्या या क्लासमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की सेतू अभ्यासक्रम तो कशासाठी आहे आणि त्याचं 10वीच्या वर्गासाठी कितपत महत्त्व आहे आणि हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत। तर या सेतू अभ्यासक्रम म्हणजे सेतू इथं पाहताय तुम्ही, सेतू ही एक छोटीशी फोटो तुमच्यासमोर इथं दिलेली आहे सेतूची। सेतू म्हणजे पूल, इंग्रजीमध्ये त्याला ब्रिज असे म्हणतात आणि याच सेतू अभ्यासाला ब्रिज कोर्स असं सुद्धा म्हटलेलं आहे। सेतू अभ्यासक्रम यालाच आपण ब्रिज कोर्स असं सुद्धा म्हटलेलं आहे। मग ब्रिज कोर्स म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, जो विद्यार्थी 9वी मधून 10वी मध्ये येतो, 8वी मधून 9वी मध्ये येतो किंवा 7वी मधून 8वी मध्ये येतो किंवा 9वी मधून 10वी मध्ये जातो, 10वी मधून 11वी मध्ये जातो, या दोन वर्गांना एकत्र जोडणारा दोघांना जोडणारा एक दुवा किंवा दोन वर्गांना एकत्र जोडून त्या विद्यार्थ्याची व्यवस्थितरित्या अभ्यास करणे आणि त्या विद्यार्थ्याची शैक्षणिक व्यवस्थितरित्या प्रगती करणे यालाच आपण ब्रिज कोर्स असे म्हणतो। ओके, तर हा ब्रिज कोर्स करणे सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी याची परफेक्टरित्या तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जो काही ड्युरेशन आपणास दिलेला आहे तो सुद्धा परफेक्ट तयारी करणं खूप अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे कोविड कालावधीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाणं शक्य झालं नाही किंवा शिक्षकांना सुद्धा घेणं शक्य झालं नाही, बऱ्याच विद्यार्थ्यापर्यंत शिक्षकांना पोहोचणं शक्य झालेलं नाही, पण ते विद्यार्थी पुढील वर्गामध्ये तर जात आहेत। मग 8वी मध्ये त्यांनी जर अभ्यास केलेला नसेल मग त्यांनी 9वी मध्ये कसं अभ्यास करायचा, मग 9वी आणि 8वी या दोन वर्गामध्ये साधर्म्य असणारे काही चॅप्टर्स असतील किंवा 9वी आणि 10वी या दोन वर्गामध्ये सारख्या स्वरूपामध्ये जे काही चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्स विद्यार्थ्यांना 9वी मध्ये त्यांनी अभ्यासले नाहीत पण त्यांचा 10वी मध्ये त्याचा काही ना काही संबंध आहे, असे प्रकरण या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी, या ठिकाणी अभ्यास करून त्या विद्यार्थ्याची व्यवस्थितरित्या तयारी करण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम आयोजित केलेला आहे किंवा तयार केलेला आहे। मग यामध्ये जे काही तयार करण्यासाठी ज्यांचे कष्ट उपयोगी पडलेले आहेत असे ह्या सर्व कर्मचाऱ्यांची म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नावं दिलेली आहेत। मग विज्ञान भागामध्ये बऱ्याच जणांनी काम केलेलं आहे हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यासाठी। विज्ञान भाग 2 साठी सुद्धा बऱ्याच जणांनी मेहनत घेतलेली आहे की या मेहनतीच्या द्वारे हे पूर्णतः आपल्यापर्यंत सेतू अभ्यासक्रम पुरवलेला आहे। मग इथं पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, मग आपण थोडक्यामध्ये इथं समजून घेऊया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे शाळेत जाता आले नाही, जे की मी आता तुम्हाला सांगितलं, पण आपले शिक्षक तुमच्यापर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करीत होते। आपली नियमित शाळा भरत नव्हती तरी शिक्षण सुरूच होते। आता आपण नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज होत आहोत। शैक्षणिक वर्ष 2021-22 ची पूर्वतयारी तसेच मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी या उद्देशाने हा सेतू अभ्यासक्रम तयार केलेला आहे, ब्रिज कोर्स म्हणतो आपण याला। मागील इत्येतील महत्त्वाच्या संकल्पनांवर या वर्षीचा पाठ्यक्रम आधारित आहे, अशाच संकल्पनांचा समावेश या सेतू अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे। म्हणजे आपण 10वीच्या वर्गात आहेत, एखादं प्रकरण आहे ते 9वी मध्ये आहे पण तुम्ही 9वी मध्ये तो प्रकरण तयार केलेलं नाही, त्याचा तुम्हाला अभ्यास झालेला नाही, मग त्यावर आधारित 10वी मध्ये काही कन्सेप्ट असतील तर मग त्याची तयारी कशी करायची, त्याचा अभ्यास कसा करावा लागेल, मग ह्या गोष्टीची अडचण येते। म्हणून अशाच प्रकारचे प्रकरण असतील, ते कन्सेप्ट असतील या सेतू अभ्यासक्रमामध्ये घेतलेले आहेत। सेतू अभ्यासक्रमाचा कालावधी 45 दिवस निश्चित करण्यात आला असून त्यात 3 चाचण्यांचा समावेश आहे। या चाचण्या सेतू अभ्यासक्रमातील कृतीपत्रिकावर आधारित आहेत। आता इथं काही तुम्हाला कृतीपत्रिका दिल्या जाणार आहेत, त्या कृतीपत्रिकेवर आधारित हा 45 दिवसामध्ये सेतू कोर्स आपणास कंप्लीट करावयाचा आहे। ओके, मग आता इथं काय सांगता येईल, सेतू अभ्यासक्रमातील प्रत्येक कृतीपत्रिका
महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करण्याच्या हेतूने तयार केलेली आहे. कृतीपत्रिका म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हिटीज करायची आहेत आणि त्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पुढे उपयोगाला येतील अशा स्वरूपामध्ये. आता कृतीपत्रिकेची रचना खालील प्रमाणात करण्यात आलेली आहे. काय? समजून घेऊ म्हणजे तो कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आपणास. कृतीपत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या संकल्पना येथे दिलेल्या आहेत आणि त्या आपणास समजून घ्यायच्या आहेत. शिक्षकाच्या आधारे तुम्ही स्वतः संदर्भ काय? मागील वर्षाच्या पाठाचा संदर्भ देण्यात आलेला आहे. मागील वर्षी जो काय तुम्ही पाठ अभ्यासला त्याचा संदर्भ यामध्ये देण्यात आलेला आहे. अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता विधाने म्हणजे त्यामधून निष्पन्न आपणास काय करायचं आहे. ओके, दिलेल्या कृतीपत्रिकेतून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती व विकसित होणाऱ्या क्षमता म्हणजे विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता विकसित होतात ते यामध्ये दिलंय. लक्षात घेऊया म्हणजे काय? संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये तक्ते असतील, संकल्पना चित्रे असतील, ओक तक्ता, आकृत्या इत्यादीचा वापर करण्यात आलेला आहे. सराव करूया. समजून घेतलेल्या संकल्पना व पाठ्यांशाचा अधिक सराव होण्यासाठी ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य यांचा समतोल राखून प्रश्नांची रचना करण्यात आलेली आहे. ओके, अधिक अभ्यासासाठी दीक्षा लिंक म्हणजे एक दीक्षा ॲप आहे आणि त्या दीक्षा ॲपमध्ये आपल्या वर्गाचे पूर्ण व्हिडिओज, त्यात पूर्ण वर्गाचे म्हणजे एक 10वीचा विज्ञान आहे तर विज्ञानाच्या प्रत्येक प्रकरणाचे व्हिडिओज त्यामध्ये तयार करून तिथं अपलोड केलेले आहेत आणि त्या संदर्भाच्या त्या चॅप्टरशी रिलेटेड असणाऱ्या महत्त्वाच्या लिंक इथं तुम्हाला दिलेले आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अभ्यास करू शकता आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कृतीपत्रिकेतील संकल्पनाचे दृढीकरण होण्यासाठी दीक्षा पोर्टलवरील संबंधित संकल्पनाचा व्हिडिओ लिंक्स दिलेल्या आहेत. जसं तुम्हाला मी सांगितलं, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने कृतीपत्रिका सोडवाव्यात. अभ्यासात सातत्य राहण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या संपर्कात राहावे. शिक्षकांच्या संपर्कात राहायचे आणि ह्या सर्व गोष्टी आपण क्लिअर करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक कृतीपत्रिकेसाठी नेमून दिलेल्या पत्रिकेसाठी आता इथं जे तुम्ही पाहत आहेत नेमून दिलेल्या कालावधीतच ती पूर्ण करावयाचा प्रयत्न करावा. ही जी कृतीपत्रिका आहे ही आपण नेमून दिलेल्या कालावधीमध्येच आपण काय करायची आहे ती कंप्लीट करायची आहे. ओके, कंप्लीट करावयाची आहे. जर समजा काही अडचणी येत असतील तर तुम्ही निश्चितच थोडासा 1-2 दिवस मागे पुढे चालतो. ओके, कृतीपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे एका स्वतंत्र वहीमध्ये सोडून ती वही अंतर्गत मूल्यमापनासाठी जपून ठेवावी. ती शिक्षकाकडे आपण नंतर ती सुपूर्द केली सुद्धा चालेल. छोट्या कृती तसेच प्रयोगाची मांडणी करण्यात आली आहे त्या विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत कराव्यात. कृतीपत्रिकेच्या शेवटी दिलेल्या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांनी संबंधित व्हिडिओ पाहून संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याव्यात आणि कृतीपत्रिका सोडवताना काही अडचणी आल्यास आपल्या पालक किंवा शिक्षकांची मदत घ्यावी. आपल्याला खात्री आहे की तुम्ही हा सेतू अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून नवीन शैक्षणिक वर्षासाठी आत्मविश्वासाने तयार आहात म्हटलंय. ओके, आता इथं काही शिक्षकांसाठी सुद्धा दिलेल्या सूचना आहेत. आता काय आहेत पहा, उद्भवले बघा, शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या जागतिक संकटामुळे प्रत्यक्ष वर्ग अध्यापनामध्ये अनेक अडचणी आल्या. बरोबर आहे, पण तरी शिक्षकांनी प्रयत्न केले, विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये यश सुद्धा मिळालेलं आहे. ओके, आपल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये केलेल्या अध्ययनाची उजळणी होणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्याला 2 वर्गांना जोडून त्याचं ज्ञान जे आहे विद्यार्थ्याचं ते विद्यार्थ्यांचे ज्ञान जे आहे ते ज्ञान वृद्धिंगत करण्याचा हा केवळ एकमेव उद्देश आहे. मग सेतू अभ्यासक्रम 45 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करून घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी इन्स्ट्रक्शन द्यायचे. या सेतू अभ्यासक्रमात मागील वर्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश करून कृतीपत्रिका स्वरूपात मांडल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक कृतीपत्रिका तयार करताना सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना सहज येतील अशा कृती, छोटे प्रयोग यांची मांडणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर कृतीपत्रिकेची रचना व्यवस्थित समजून घ्या म्हणजे त्या सोडून घेणे सुलभ होईल. शिक्षकांनी सुद्धा त्याची पूर्ण सविस्तररित्या माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणून समजून घेऊया. यामध्ये मागील वर्षाचा संबंध दिलेला आहे. त्यानंतर संदर्भ, मागील वर्षाचा जो काही वर्गामध्ये जे प्रकरण घेतलं असेल त्या प्रकरणाचा संबंधित दिलेला आहे. अध्ययन निष्पत्ती, यातून निष्पन्न काय करायचं आपल्याला, विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमता विकसित होतील या सुद्धा आपण यामधून पाहायचं आहे. लक्षात घेऊया म्हणजे संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी थोडक्यात स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
यामध्ये तक्ते, संकल्पना चित्रे, ओघ तक्ते, आकृत्या इत्यादींचा वापर करण्यात आलेला आहे. सर्व आहे. त्यानंतर सराव करून अधिक अभ्यासासाठी दीक्षा लिंक सुद्धा दिलेले आहेत. आणि या पद्धतीने वर्तमान इत्तेतील विविध संकल्पना समजून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्याच्या अध्ययनाचा आढावा घेण्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे म्हटलं. अनुक्रमानित दिलेल्या नियोजनानुसार कृतीपत्रिका काटेकोरपणे सोडून घ्याव्यात. त्याच तारखेला त्याच झाल्या पाहिजेत. सेतू अभ्यासक्रमातील कृतीपत्रिका विद्यार्थी प्रामाणिकपणे व स्वप्रयत्नाने सोडवतील याकडे शिक्षकांनी लक्ष असावे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ती मदत करावी. त्यांना जशा प्रकारची मदत हवी आहे ती मदत आपण शिक्षकांनी त्यांना पुरवायची आहे. ठराविक घटकांची उजळणी झाल्यानंतर देण्यात आलेल्या चाचण्या विद्यार्थ्याकडून सोडून घ्याव्यात. चाचण्या तपासून त्यांना योग्य निकषांचा अवलंब करून गुणदान करावे व गुणदानांची नोंद करून ठेवावी. ओके. प्रत्येक चाचणीचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांना योग्य अशी मार्गदर्शन करावे. याप्रमाणे तिन्ही चाचण्यांची अंमलबजावणी करावी म्हटलंय. 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनास सुरुवात करावयाची आहे. म्हणजे हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण अभ्यासाला म्हणजे शिकवण्यास सुरुवात करायची शिक्षकांनी. शैक्षणिक वर्ष 2021-20 साठी सर्व विद्यार्थी शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. ओके. तर आता 10वी विज्ञानासाठी काय आहे पहा. विज्ञान भाग 1, 10वी विज्ञान भाग 1 साठी इथे दिलेले अनुक्रमणिका तुम्हाला इथे दिलेली आहे. तर यामध्ये 15 जून ते 30 जून पर्यंत ही कृतीपत्रिका, हे ध्वनीचा अभ्यास असेल, गतीचे नियम असतील, द्रव्याचे मोजमाप असेल, आम्ल व आम्लारिक क्षार हे प्रकरण पूर्ण करून घ्यावयाची. त्यानंतर चाचणी 1 कृतीपत्रिका 1 ते 4 वर आधारित आहे. त्यानंतर 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत धारा विद्युत आहे, कार्य आणि ऊर्जा आहे, प्रकाशाचे परावर्तन आहे, कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, हा सुद्धा 15 जुलै पर्यंत आपणास क्लिअर करावायचा आहे. त्यानंतर 15 जुलै ते 30 जुलै पर्यंत कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, पदार्थ आपल्या वापरातील आणि अवकाश निरीक्षण आणि दुर्बिणी. ओके. हे 15 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान. आणि त्यानंतर चाचणी संपूर्ण सेतू अभ्यासक्रमावर आधारित ही चाचणी आपणास पूर्ण घ्यावयाची आहे. तर हा झाला विज्ञान भाग 1 साठी. भाग 1 साठी. तर अशा स्वरूपामध्ये भाग 2 ची सुद्धा एक रचना दिलेली आहे, ती आपण प्रथमतः या ठिकाणी पाहूया. आता इथं 2 नंबरचा जो भाग आहे तो 2 नंबर. मग अशा स्वरूपामध्ये आता पुढचा आपण भाग नंबर 2 या पद्धतीत पाहणार आहोत. अनुक्रमणिका 15 जून ते 30 जून. यामध्ये अनुवंशिकता व परिवर्तन, अनुवंशिकता व परिवर्तन 2, अनुवंशिकता परिवर्तन 3, सजीवामधील जीवन प्रक्रिया 1, सजीवामधील जीवन प्रक्रिया 2, हे तुम्हाला आपणास 15 जून ते 30 जून. त्यानंतर 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान सजीवातील जीवन प्रक्रिया 3, सजीवातील जीवन प्रक्रिया 4, सजीवातील जीवन प्रक्रिया 5 आणि सजीवामधील जीवन प्रक्रिया आणि परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हे 1 ते 15 जुलैच्या दरम्यान. चाचणी 2 नंबर आहे. 15 जुलै ते 30 जुलै वनस्पतींचे वर्गीकरण, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, जैवतंत्रज्ञानाची ओळख, पर्यावरणीय व्यवस्थापन, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, प्रगतीची नवी दिशा. तर हे 15 जुलै ते 30 जुलैपर्यंत आपणाशी पूर्ण कंप्लीट करावयाची आहेत. जरी काही विद्यार्थ्यांनी समजा हे केलेले नसतील तरीही त्या विद्यार्थ्यांनी आता सुद्धा सुरुवात जर केली तर सुरुवातीपासून म्हणजे 1 जुलै ते आजच्या तारखेपर्यंत 15 जुलैपर्यंत म्हणजे 15 जून ते 15 जुलैपर्यंत जे काही चॅप्टर्स दिलेले आहेत ते चॅप्टर्स तुम्ही आत्तापासून जरी तयारी केलात तरीही त्याचा आपणास प्रचंड फायदा होणार आहे. त्यामुळं जरी तुम्ही याची तयारी केली नसेल, अभ्यास केला नसेल तरी आज सुद्धा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ओके. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रकरणानुसार आपण सेतू अभ्यासक्रमाची व्हिडिओज निश्चितच आपल्या चॅनलवर मी अपलोड करेन आणि ते तुम्ही आवर्जून पाहावेत, आपल्या मित्रांना सुद्धा आवर्जून ते सांगावेत. तर अशा प्रकारची कृतीपत्रिका आहेत. ओके. कृतीपत्रिका 2, त्यानंतर यावरचीच ही कृतीपत्रिका,
ही कृतीपत्रिका 3 विज्ञानाच्या बाबतीत आहे. त्याच्या या दिलेल्या इथं लिंक आहेत, प्रत्येकासाठी आहे ते सेपरेट. यावर जर क्लिक केला तर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ चालू होतो. हा पहा अशा पद्धतीचा व्हिडिओ. ओके, मग तुम्हाला कोणतं बोर्ड आहे, समजा CBSE, NCERT, ICSE वगैरे महाराष्ट्र बोर्ड असेल तर हे पहा अशा पद्धतीने महाराष्ट्र बोर्ड आहे, हे महाराष्ट्र बोर्ड. त्यानंतर मीडियम, मराठी मीडियम असेल तर मराठी घ्या, हिंदी असेल हिंदी, इंग्लिश मीडियम असेल इंग्लिश. आणि क्लास कोणता, तर हा पहा क्लास 10 आपण इथे सबमिट केलं. ओके, तर अशा स्वरूपामध्ये हे व्हिडिओ अनुवांशिक विकृती गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवांशिक विकृती होय. अनुवांशिक विकृतीमध्ये गुणसूत्राचे आधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप किंवा त्याचे दीक्षाच्या लिंक त्या आधारे आपण हा सेतू अभ्यासक्रम पाहू शकतो. ओके, काही डिफिकल्टीज असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मला आपण विचारू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय भारत दोस्तो, बाय बाय, थँक्यू. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रांना याची लिंक मात्र पोहोचवा.